सो हे हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आहे महाशिवरात्री आणि आमचं बघा इथे चाय वगैरे चाललेला आहे. आज आम्ही खाली बसलोय ना आनंद. 7 वाजता उठलो आम्ही आज आम्ही 7 वाजता उठलो आणि भंडारा करायचा म्हणून पटकन पटकन आवरलं, पाणी वगैरे भरलं. आता चाय प्यायला बसलोय आणि एंड टायमिंगला आम्ही आमचा जो प्लॅन आहे तो चेंज केलेला आहे. म्हणजे की जिथे मी पुलाव बनवणार होते तिथे मी आता कढी आणि भात बनवणार आहे, जे की आमच्या उल्हासनगरची फेमस सिंधी कढी आहे. तर आता पटकन जेवण करून घेऊयात आणि पटकन चाय पिऊन घेऊयात आणि मग तयारीला लागूयात, मग भेटूयात. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही तयारीला लागलो आहे. तनुजा बघा इथं मला बटाटे सोलून देते आणि मी इथं बटाटे कट करतोय. तर फटाफट व्हावा हीच आशा आहे. आणि गॅस आम्ही खाली ठेवलेला आहे, कारण की एवढा मोठा वर ठेवायचं म्हणलं होणार नाही. तर खाली घेऊन आम्ही सगळं काम चालू केलेलं आहे. तर याच्यात भात टाकलेला आहे आणि जिरा आणि तेजपत्त्याची फोडणी दिली आणि आता याच्यात टाकतोय पाणी आम्ही. ओके, तर तनुजाने इथं प्रोसेस चालू केलेली आहे. सध्याला आम्ही स्टार्टिंगलाच राईस करायचा विचार केलेला आहे. आम्ही तिकडे दुसरं पातेलं ठेवलंय, तिथं कढी ठेवायची. इथं कढीची प्रोसेस चालू आहे आणि आपला भात बघा हा टाकलेला आहे. जिरा वगैरे फोडणी वगैरे देऊन इथं तनू वेट्स म्हणू. तर फ्रेंड्स, आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया जिरा आणि नंतर टाकूया त्याच्यामध्ये राई. सो फ्रेंड्स, तुम्ही आता बघू शकता याच्यामध्ये मी बेसन टाकलंय. तर आता बघा कसं झालंय, एकदम मस्त झालंय. तेल सुटायला लागले याच्यामधून, म्हणजे की बेसनाचीच कढी असते. तर अजून मला 5 मिनिटं असंच कंटिन्यू चालवत राहायचंय. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ऍड करून आपले जे मसाले भाज्या वगैरे सगळं ऍड करायचं आणि मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये चिंच. तर ते चिंच ऍड करायची बस. तर मित्रांनो, आपला जो प्रसाद होता तो एकदम रेडी झालेला आहे. तर तुम्हाला दाखवतो. तनुजा दाखव. हे बघा कढी बनवली ही. ह्याच्यामध्ये पण कढीच आहे ना, ह्याच्यामध्ये पण कढी आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आहे राईस. तुम्ही बघू शकता जिरा राईस बनवलाय तनुनी. तर आता बस चला तर आपण हे देवाला भोग लावून येणार आहे. देवाच्या पाया पडायला जायचं आपलं. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही इथं पूजा करण्यासाठी आलोय. शिवलिंगला पहिला प्रसाद देणार आहेत आम्ही. देन आपली प्रोसेस जी आहे ती चालू करणार आहे. तनुने चालू केलं आहे इथं पूजा. तर मित्रांनो, आमचं सगळी प्रोसेस झालेली आहे. तर आम्ही प्रसाद वाटायला तयारच आहे. हे तरुण बघा शिवलिंग बनवते. बनेल बनली रे, भारी बनली, मस्त मस्त. हे बघा तनुजाने किती मस्त शिवलिंग बनवली, ती पण बर्फाची आहे. तर आता पूजा वगैरे करून घेतो आम्ही आणि मग आम्ही हे बघा इथं माणसं उभेच आहेत सगळे सध्याला. तर आपलं संपून जाईन मला असं वाटतंय. तर बघूया आता. तर तुम्ही बघू शकता आम्ही सेटअप वगैरे केलेला आहे. अर्धा प्रसाद आमचा हळूहळू चाललेला आहे, हे बघा. आणि इथं अजून माझे बहीण भाऊ होते, त्यांना मी बोलवलं होतं, ते पण आलेत. तुम्ही खायला आलात का मदत करायला आलात? कढी भात हे टेस्ट करून सांगा ना कसं आहे. एक एक खा, उभं राहिलं. टेस्ट करा. टेस्ट करा, उभं राहिलं. तू पण कर. नाही तू खा ना, एकाच टेस्ट कर. तर तुझा तुला फक्त थोडंच द्या मला. द्या प्रसाद. मी प्रसाद एवढाच राहिलेला आहे. तनुजाने फटाफट वाटलेला आहे. पूर्ण झाले. मी बोलले होते प्रसाद माझा संपला पाहिजे, झालं. तर तनुजाची बहीण पण आलेली आहे, मोठी. सॉरी, तिच्यापेक्षा छोटी आहे ही, अजून छोटी आहे. मोठी दिसते पण ती मोठी नाही. हा भाऊ आहे. काय बोलते?
ती दिसते मोठी पण ती मोठी नाही. मी सगळ्यात मोठी घरात, मला बघून वाटतं. आणि हा कपिल आहे, तिचा भाऊ सख्खा, आणि ह्या मावशीच्या मुली आहेत. तर आपलं संपत आले आता फक्त 15 मिनिटं चलन वाटतंय, नंतर मग आमचं संपन जाईल. 100 किती 80 120 संपले. 120 ना? 120 डोने गेले. अरे सो फ्रेंड्स, आपला जो महाप्रसाद होता तो सगळं संपलेला आहे, तुम्ही बघू शकता. महाप्रसाद सगळं मोकळं झालं, फक्त इतके राहिलेत आता. तर हे चाललेत आता वाटायला. आम्ही ना खूप वेळापासून उन्हात थांबलोय, आता आम्ही पण चाललोय घरी. काळ पडला. हा बघा शुभम माझा भाऊ कसा थांबतोय. हा आम्ही काय नाही नेणार, आम्ही काय बाकीचं तुम्ही घेऊन या, आणि हे इथंच राहू दे थोड्या वेळ. विरगळ उचलत याला उचलू नका शिवलिंगला. तर फ्रेंड्स, आपला जो आहे तो भंडारा व्यवस्थितपणे पार पडलेला आहे. आणि ऍक्च्युली काय झालं, मी पुलाव करणार होते, बट एंड मुमेंटला मी तो प्लॅन चेंज केला आणि कढी आणि भात बनवायचा विचार केला. तर मी त्याच्यात पण सक्सेस झाले. आणि मेन बात अशी होती की मी फक्त 50 ते 60 लोकांचं जेवण करायचा डिसिजन घेतला होता, बट अचानक माहीत नाही मला सिरियसली असं काय चमत्कार घडला असेल की कमीत कमी 120+ लोकांचं जेवण झालं तिथे. आणि तेवढं होऊन पण जेवण उरलं होतं. त्याच्यानंतर मग मी थोडा प्रसाद आजूबाजूच्या घरांमध्ये सुद्धा वाटला. तर म्हणजे नाही का, अपेक्षापेक्षा जास्त छान झाला हा भंडारा. आणि पहिला भंडारा होता आणि आम्ही दोघे एकटेच होतो, तर खूप जास्त छान झाला. आम्ही आता फ्रेश वगैरे झालो भंडारा वगैरे वाटून झाल्याच्या नंतर. तर मन खूपच प्रसन्न आहे. सो तुम्हाला कसं वाटतंय? चांगलंच झाला. अजून महादेवाची अजून चांगली कृपा झाली तर पुढच्या वर्षी आपण अजून चांगला भंडारा करण्याचा प्रयत्न करू. काय बोलते? जर पुढच्या वर्षी शक्य झालं तर अजून छान करू आपण, काहीतरी जेवणामध्ये अजून व्हेरायटीज वगैरे ट्राय करूयात. सो हा जो व्लॉग आहे आता मी या ठिकाणी एंड करते. तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.